Welcome to all students. Applications of uniform circular motion. So in the previous lecture, there are something like the centripetal force, centrifugal force, uniform circular motion, non-uniform circular motions. So these concepts are clearly understood. Okay, I hope you got that concepts clearly. So then uniform circular motion आपण डेली लाईफमध्ये कुठे कुठे यूज करतो. डेली लाईफमध्ये UCMचा यूज करतो. कुठलाही सायन्स असेल ते आपण फक्त टेक्स्टबुक पुरतं शिकतो असं नाही, तर ते आपल्याला ॲप्लाय करता आलं पाहिजे लाईफमध्ये. आपण सायन्सचे ॲप्लिकेशन करतोच. आपण डे टू डे लाईफ एवढ्या सुविधा उपभोगतोय, सायन्सच आहे. मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितले आपण. द मोशन अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल with constant linear speed is called as a uniform circular motion. So then for the UCM there is necessity of centripetal force is important. आपण हे पाहिलं की सेंट्रिपेटल फोर्स शिवाय सर्क्युलर मोशन नाही. आणि ज्यावेळेस एखाद्या पार्टिक्युलरवरती सेंट्रिपेटल फोर्स ॲक्ट होतो तर त्याचा इफेक्ट पण बघितला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स काय काम करतो? विच बॅलन्स द सेंट्रिपेटल फोर्स, and that is important in this application. Vehicle along horizontal circular motion. इफ यू टेक एनी व्हेकल, म्हणजे आपण गाडी चालवतो, बाईक चालवतो, कार चालवतो, कुठली असेल, एखाद्या रस्त्यावरनं आपण चाललो की रस्त्याला टर्न असतात जागी जागी. या टर्नवरनं गाडीला ज्यावेळेस आपण टर्न घेतो त्या कॉर्नरवरनं, त्यावेळेस दॅट व्हेकल परफॉर्म द सर्क्युलर मोशन. आपण आता बघतोय तो हॉरिझॉन्टल रोड हा हॉरिझॉन्टल आहे, नॉट बँक. बँकिंग ऑफ रोड्स आपण नेक्स्ट आर्टिकलमध्ये बघणार आहोत. जसा एक रस्ता आहे, सो लाईक दिस हॉरिझॉन्टल. याचा अर्थ असा आहे की ही जी लेवल आहे रोडची, ही प्लेन लेवल या ठिकाणी, तीच इथे पण असणार आहे. जनरली तुम्ही बघता टर्नला जर असेल तर बाहेरची बाजू थोडी उंच असते, आतली बाजू खाली असते. तो भाग आपण नंतर बघणार आहोत. सो दिस इज कॉल्ड हॉरिझॉन्टल कर्व रोड. रोड सरफेसच्या दोन्ही लेवल इथं जे असेल तेच असेल, सेम. दिस इज हॉरिझॉन्टल कर्व रोड. अँड इफ एनी व्हेकल मुव्हिंग अलॉंग दिस हॉरिझॉन्टल कर्व रोड, देन व्हॉट हॅपन्स? देर इज अ नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. ज्यावेळेस ही व्हेकल ह्या हॉरिझॉन्टल कर्व रोडवरनं टर्न घेणार आहे त्यावेळेस ही पूर्ण सर्क्युलर मोशन होईल. इथं आपल्याला एवढा भाग दिसतो, ॲक्च्युली याचं सेंटर इथे कुठेतरी असेल आणि लाईक दिस हे सर्कल आहे पूर्णपणे. नाही, हे पूर्णपणे सर्कल आहे आणि या सर्कलवरती हे व्हेकल सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व होते या पोझिशनला. सो विच प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन. आपण अगोदर तेवढ्यासाठीच म्हटलं की सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल विदाउट द सेंट्रिपेटल फोर्स. जर एखादं व्हेकल हॉरिझॉन्टल कर्व्ड रोडवरती टर्न घेत असेल, टर्न घेतला तर आपल्याला त्याचा फक्त आर्क दिसतो, तेवढा भाग. ॲक्च्युअली ती सर्क्युलर मोशन होते. आणि या सर्क्युलर मोशनमध्ये नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? जसं मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ, द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन मून अँड अर्थ. ओके. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व द न्यूक्लियस, द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. कोणतीही सर्क्युलर मोशन ही सेंट्रिपेटल फोर्सशिवाय होत नाही, आणि तो सेंट्रिपेटल फोर्स त्या दोन पार्टिकल किंवा दोन बॉडीमध्ये असतो. तसं या ठिकाणी हा सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं? So this centripetal force is provided by the force of friction between the tires of the vehicle and surface of the road. So here this is the horizontal curve road. असा रोड आहे, so like this. आणि ह्या रोडवरनं हे व्हेकल, the vehicle is moving along this road. सेक्शन याची बॅक साइड आपल्याला दिसते, असं चाललेलं आहे व्हेकल. सो विच टाइप ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट? सो दिस इज अ सेंटर. हा पूर्णपणे रोड आहे की नाही, असा टर्न आहे, म्हणजे हे त्याचं सेंटर असेल. कशाचं? या सर्कलचं. क्लिअर? डू अंडरस्टँड? लाईक दिस. यस आहे, यस आहे. आणि हा सेंटर आहे त्याचा. इथं हे तुमचं व्हेकल मूव्ह होत आहे. ओके. कुठले कुठले फोर्सेस त्याच्यावरती ॲक्ट होते? तर पहिलं म्हणजे वेट ऑफ द व्हेकल. ओके. वेट इज ऑलवेज इन द डाउनवर्ड डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. दॅट इज अ वेट इज इक्वल टू m into g. And normal reaction is there.
नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मलचा अर्थ इथं परपेंडिक्युलर आहे. दॅट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द रोड. रिमेंबर दिस. पुढे आपण बघणार आहोत तेव्हा तुमच्या लक्षात येईल. This normal reaction balances the weight. These are exactly equal and opposite. So they are cancelled to each other. And net force acting at this point is equal to 0. So there is another force acting between, that is called the frictional force. Okay. This is called as a limiting static frictional force. Tires of the road and टायर्स ऑफ द व्हेकल अँड रोड सरफेस याच्यामध्ये फ्रिक्शन होतं, गाडी चालताना घर्षण होतं. आणि हा फ्रिक्शनल फोर्स दॅट इज इनवर्ड डायरेक्शन टुवर्ड द सेंटर. आता बघा, वेट एक्झॅक्टली न्यूटन्स लॉ, थर्ड लॉनुसार जेवढा वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे तेवढी अपोजिट रिॲक्शन होईल आणि हे दोन फोर्सेसचा वेक्टर्सचा म्हणून कॅन्सल होतील. आता हे कॅन्सल झाले तर राहिला फक्त हा. आणि दिस फोर्स जर गाडी टर्न घेते, सेफ्टी सुरक्षितपणे गाडी त्या ठिकाणी टर्न घेते, तर याचा अर्थ नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय दिस फोर्स. दॅट इज द स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स. फोर्सच्या चॅप्टरमध्ये 11th आपण बघितलं होतं. रोलिंग फ्रिक्शनल फोर्स, 3 प्रकारचे फोर्सेस बघितले होते. लिमिटिंग स्टॅटिक फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन. तसा रोलिंग फ्रिक्शनल फोर्स किंवा कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स. ओके, तर त्यातला स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे. कोणत्याही दोन बॉडीमध्ये ज्यावेळेस घर्षण होतं त्यावेळेस जो फोर्स असतो दॅट इज कॉल्ड एज अ. मग आता ज्यावेळेस व्हेकल लाईक दिस व्हेकल इज मुव्हिंग अलॉंग दिस रोड लाईक दिस, आणि मग हा रोड आहे आणि ह्या रोड सरफेस इथं जर टर्न असेल तर त्याची ही सेंटर आहे आणि हे जे डिस्टन्स आहे एवढे दॅट इज कॉल्ड द रेडियस ऑफ दिस रोड सरफेस. आर इज द रेडियस. So then necessary centripetal force is provided by. Centripetal force is provided by. Which is the centripetal force? If v is the velocity of vehicle, m is the mass of this vehicle. So m is the mass, v is the velocity. Then mv square upon r is the centripetal force. And this necessary centripetal force is provided by the force of static friction. So that is equal to mv square upon r, or we write mr ओमेगा स्क्वेअर. ओके, mr ओमेगा स्क्वेअर इज देयर. का v स्क्वेअरची व्हीची व्हॅल्यू काय, v इज इक्वल टू आर ओमेगा. ती जर टाकली तर आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, एक आर कॅन्सल होईल. सो लाईक दिस. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. का लिहिलं मी हे असं, तर सेंट्रिपेटल फोर्सचं इक्वेशन आहे mv स्क्वेअर अपॉन आर. ओके, आणि कोण प्रोव्हाइड करतो तो, तर फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे जेव्हा हा फ्रिक्शनल फोर्स आहे हा गाडीला टर्न घेण्या इतका फोर्स असेल तर आणि तरच गाडी सुरक्षितपणे द व्हेकल कॅन सेफली ड्रिव्हन अलॉंग द कर्व रोड. अदरवाइज देर इज पॉसिबिलिटी ऑफ द ॲक्सिडेंट. व्हेकल मे बी स्लिप ऑर मे बी स्किड इन द आउटवर्ड डायरेक्शन. आपण बघतो एखाद्या गाडीने खूप जोरात टर्न घेतली तर ती गाडी फेकली जाते रोडच्या टर्नवरती, ॲक्सिडेंट होतो. म्हणून एक लिमिट असतो. तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः एक 500 मीटरवरती पाठीमागे बोर्ड लावलेले असतात गाडी चालवताना की आयर देअर इज ॲक्सिडेंट स्पॉट गो स्लोली किंवा स्पीड लिमिट इज सो अँड सो. पुढे ॲक्सिडेंट स्पॉट आहे, गाडीचा स्पीड एवढा ठेवा, असं बोर्ड असतात. हा हे असंच का लिहिलं आहे मी स्क्वेअर अपॉन आर, तर जेव्हा एवढा फोर्स आहे माहिती आहे, मास गाडीचं माहिती आहे, व्हीएल सेल्फ माहिती आहे, रेडियस माहिती आहे, सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर कॅल्क्युलेट केल्या जातील आणि तेवढा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इथं होतो, तेव्हा व्हेकल कॅन सेफली ड्रिव्हन अलॉंग दिस रोड. देन नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू mg. So normal reaction is equal to mg. So dividing these two equations we get Fs upon n. Equation 1 and equation 2 they are divided is equal to mv square upon r divided by mg. So m cancel होऊन जाईल. So that is equal to v square upon rg. किंवा और यातला एक m cancel होऊन जाईल आणि मग r पण cancel होईल. Or we can write this is equal to mr omega square upon mg. So that is equal to r omega square upon g. दोन्ही एकच आहे. हा फक्त अँग्युलर व्हेलोसिटी आणि हा लिनियर व्हेलोसिटीच्या बाबतीमध्ये एक इक्वेशन आपल्याला मिळालं. Fs upon n, but we know that. But
limiting static frictional force is directly proportional to the normal reaction. Static frictionचा लॉ आहे. There are 3 laws of the static friction. त्यातला पहिला लॉ आहे limiting static frictional force is directly proportional to the normal reaction. किती असतो हा static frictional force which is directly proportional to the normal reaction. So that is equal to constant into, and this constant is called as coefficient of static friction. 11च्या नोट्स आहे तुमच्याकडे, त्याच्यामधला फोर्सचा चॅप्टर काढायचा आणि त्याच्यामध्ये आपण डिटेल्स बघितलेले आहे. सो म्यू एस इज द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. दिस इज अ कॉन्स्टंट. म्यू एस इज एफ एस इज इक्वल टू म्यू एस अपॉन एन. सो देयरफॉर एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस. But Fs upon n is equal to v square upon rg. Since is equal to v square upon rg, ह्याची व्हॅल्यू आलेली आपली म्यू एस is equal to v square upon rg. So therefore v square is equal to mu s into rg. So taking the square root we get mu s into rg. So this is the maximum speed with which the vehicle can be safely driven along the curved road. या velocity ने that vehicle driven along the curved road. This is the maximum velocity. Vehicle चा speed maximum एवढा किंवा मग त्यापेक्षा कमी. यापेक्षा जर स्पीड लिमिट एक्सीड झालं तर व्हेकलला ॲक्सिडेंटची पॉसिबिलिटी असते. कशावरती डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अँड रेडियस. जी तर कॉन्स्टंट आहे. जे रोडची रेडियस किती आहे आर आणि म्यू एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट. म्यू एस म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विच डिपेंड्स ऑन द रफनेस ऑफ द रोड सरफेस. रोड सरफेस त्या ठिकाणी किती रफ आहे, किती सॉफ्ट आहे, किती खडबडीत आहे याच्यावरती कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन डिपेंड असतो. तो रफनेसच आहे. जे किती सरफेस गुळगुळीत आहे, किती रफ आहे, किती खडबडीत आहे त्याच्यावरनं म्यू एसची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल कॉन्स्टंट. आरची व्हॅल्यू आपण रोड तयार केलेला आहे, किती विडचा रोड आहे, किती त्या ठिकाणी टर्न आहे हे कॅल्क्युलेट केलं आणि ह्या दोन व्हॅल्यू आणि जीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली का व्हेलॉसिटी मिळेल. जे रस्त्याने जात असताना कोणत्याही टर्नला स्पीड लिमिट लिहिलेलं असतं आणि ते असं कॅल्क्युलेट केलेलं असतं. नाऊ रिमेंबर दिस. सो दिस इज द मॅक्सिमम स्पीड ऑफ अ व्हेकल अलॉंग हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. So remember horizontal curved road. If we compare the banked road, then we can clearly understood what is meant by the horizontal curved road. पुढचं आर्टिकल आपण जेव्हा घेऊ ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्टली की हॉरिझॉन्टल आणि बँकमध्ये काय फरक आहे. आणि हॉरिझॉन्टल याचा अर्थ असा आहे की रस्ता इथं जसं आहे तसंच कॉर्नरला सुद्धा आहे, तसंच म्हणजे दोन्ही साईडची लेवल रोडची सेम आहे. दॅट इज हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. सी वन्स अगेन काय केलं आहे आपण याच्यावरती न्यूमेरिकल असतात. एक स्मॉल 2 मार्काचा न्यूमेरिकल विचारला जातो. बघूया पुन्हा एकदा क्लिअर. काय डाऊट आहे का कोणाला यातला पहिल्यांदा क्लिअर करूया. ओके, इज देअर एनी डाऊट? येस. हां, नो डाऊट. ओके ओके, मग आपण पुढचं आर्टिकल स्टार्ट करूया. ओके, जस्ट अ मिनिट.